अजून एक फार उत्तम प्रकारची कविता माझ्या वडिलांनी केली आहे वेदज्ञावर, आणि त्यांनी त्यांचं निवेदन सादर केलं. तर माझ्या बहिणीला रुचाला मी विनंती करतो की तिने ते वाचून दाखवावं. सर पप्पा छानच लिहितात, पण जी कविता आहे ती तुम्ही नीट ऐका, कारण स्पेशल आहे. आमचा वेदज्ञ आता 5 वर्षांचा झाला. नातवंडे म्हणजे दुधावरची साल. त्यांच्याविषयी बोलताना किती आणि काय सांगू अशी आजी आजोबांची स्थिती होते. गेल्या 5 वर्षात वेदज्ञाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तथा सर्वांगीण प्रगतीचा वर्धिष्णू आलेख आजी आजोबा या नात्याने आमच्यास्तव अत्यंत सुखद आणि मोदक ठरला. त्याच्या वर्तनातील निरागसता आणि आत्मीयता आमच्यासाठी वार्धक्यातही चैतन्याचा स्रोत ठरणारी आहे. ही निर्मळ सोज्वळता अव्याहतपणे टिकून राहावी आणि देवळेकर परिवाराची गुणवैशिष्ट्ये त्याच्या ठायी अक्षय राहावी ही आमची आंतरिक आकांक्षा आहे. सर्वव्यापी सर्वसाक्षी जगन्नियंता श्री परमेश्वराने अत्यंत औदार्याने आमच्या जीवनाची असंख्य प्रसादात्मक अयाचित दाने प्रदान केली. त्यापैकी एक म्हणजे वेदज्ञ. त्याचे भावी जीवन सुख, समृद्धी, हर्ष, मनःशांती, आंतरिक समाधान आणि निरामय दीर्घायुष्याने परिपूर्ण राहो तथा धन, ज्ञान, विवेक आणि सुसंस्काराच्या संपन्नतेने त्या सर्वांगीण समर्थता लाभो ही शुभमंगल श्रीपदी आर्त प्रार्थना. रचना आणि विवेक शंकर दळेकर अर्थात आजी आजोबा. कविता ऐकूया. पप्पा लहान असताना कविता लिहायचे. शाळेत असताना त्यांच्या टीचरने त्यांना नाव दिलेलं समर्थ कुमार या नावाने तू कविता लिही. पण त्यांनी लग्न केलं आणि मग कविता बंद झाल्या, मराठीला सुरू झाल्या. आपण ऐकूया. परमेश्वराच्या अनुग्रहाचे दान आम्ही प्रार्थले, तव रूपे तेजस्वी सुंदर रत्न आम्हाला लाभले. तव जन्माने चैतन्याने मन प्रपूर्त भरले, हर्षाने सौख्याने जीवन संजीवन झाले. पंचमवर्ष जन्मदिन तव क्षण आनंदाचा, स्मरुनी प्रभूला करू साजरा सोहळा भाग्याचा. पिता समर्थ तव ऋग्वेद, सुपुत्र वेदज्ञा, वात्सल्याने करी संगोपन तव जननी प्रज्ञा. मातामह तव प्रदीप करती, तुझवरी दृढ माया, मातृजननी सुलभाधरी संतत, शीतल प्रीती छाया. अक्षय अर्पित आशीष तुझला, पितृभगिनी रुचा, अनुज अद्वया अथ श्रीचा तू, अग्रज किमयाचा. धरुनी विवेक करी रचना तू, उज्ज्वल स्वत्वाची, कल्पवृक्ष हो स्वयंभू हो, दे प्रचिती मनुत्वाची. सात्विक तेजस सस्मित रूप तव, मनास मोहविते, सुमधुर वाणी सकल अंतरी, अमृतकण सिंचिते. जे जे उत्तम उदात्त उन्नत तुला प्राप्त व्हावे, आरोग्याचे दान ईश्वरी तुझला लाभावे. यश कीर्ती अन समृद्धीची गती ऊर्ध्व राहो, ज्ञानसिद्ध गुणवंत स्वरूपी विश्व तुला पाहो, विश्व तुला पाहो. परिवाराचे आप्तांचे अन स्नेही समूहांचे संमेलन संपन्न होत असे आज आत्मीयांचे. ठेव जपुरी सुहृदांच्या या मंगल शुभकामना, जुळणी सदा राहो सकलांशी आत्मीय सद्भावना. Thank you so much for listening so patiently.